नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर आज मी आलेलो आहे श्री स्वामी समर्थ मठ आणि श्री द्वारकाधीश मंदिर आपटा पनवेल येथे. या ठिकाणी मी याआधी देखील आलेलो आहे. तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे मी आज सुरुवात केलेली आहे स्वामींच्या आणि श्रीकृष्णाच्या दर्शनाने. आपट्याचा हा नयनरम्य मठ तुम्ही पाहू शकता. किती सुंदर अशी जागा आहे. इथे आलेलो आहे आणि इथे प्रचंड गर्दी आहे. इथे आता मी स्वामींच्या दर्शनासाठी चाललेलो आहे आणि आपण पाहतोय की इथे लाईन लागलेली आहे. या रांगेमध्ये मी उभा असताना स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता ही स्वामींची अशी सुंदर मूर्ती आणि या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीला मिशी आहे. इतर कुठेही नसलेली मिशी आपण या मूर्तीमध्ये पाहू शकतो. आता मी स्वामींची पूजा केलेली आहे आणि स्वामींना प्रिय असा दवना धूप मी इथे लावलेला आहे. दवण्याने स्वामींची पूजा करून मी आता स्वामींना नमस्कार करत आहे. स्वामींना नमस्कार करून मी त्यांना प्रदक्षिणा मारलेली आहे. इथे श्री गुरुदत्तांची एक सुंदर छोटीशी मूर्ती आहे. त्यांना देखील मी दवना दाखवलेला आहे आणि इथे एक सुंदर पेंटिंग देखील लावण्यात आलेलं आहे. स्वामींचे मनोभावी लोक दर्शन करत आहेत. तुम्ही पाहू शकता इथे प्रचंड गर्दी जमलेली आहे, कारण आता आरतीची वेळ झालेली आहे. आरतीच्या वेळेस अक्षरशः मुंगीलाही जागा राहणार नाही इतकी गर्दी इथे असते. तुम्ही बघताय इथे किती गर्दी आहे. आता मी चाललेलो आहे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण मंदिराच्या इथे. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाची ही अत्यंत मनोहर आणि सुंदर अशी मूर्ती आहे. ती आता तुम्हाला थोड्याच वेळात दिसणार आहे. बघा किती सुंदर असा परिसर आहे आणि आता तुम्हाला दर्शन होणार आहे भगवान द्वारकाधीश श्रीकृष्णाचं. इतकी सुंदर सुबक मूर्ती आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारी ही मूर्ती. साक्षात श्रीहरी आपल्या समोरच आहे असा जणू काय भास होतो. बघू शकता तुम्ही मार्बलची अत्यंत सुंदर सुबक मूर्ती आणि त्याला भगव सोवळ्या नेसवलेला आहे. किती सुंदर नयनरम्य